आजी या ठिकाणी जे नाला आहे त्या नाल्याचा नेमकं काय त्रास आहे? आपण किती वेळा तक्रारी अर्ज केला होता? बऱ्याच वेळा येऊन बघून गेले, पण काहीच उपयोग होत नाही त्याचा दादा. डोळे आग मारतात, जुलाब उलट्या होतात, मच्छर चावतात, भयानक त्रास होतो आम्हाला. खूप त्रास होतो, पण ते बऱ्याच वेळा येऊन बघून काहीच करत नाही, नुसते पाहून चालले जाता. नेमकं आतापर्यंत म्हणजे पुढे तक्रारी केल्या होत्या आणि काय काय त्रास होतो सांगा? त्रास तर होतोच, जुलाब उलट्या डोळे आग मारतात, डोकं दुखतं, थंडी ताप येतो, त्रास तर असा होतच असतो. काही या ठिकाणी केमिकलच्या प्रभावामुळे अयोध्या नगरच्या अनेक भागामध्ये आपल्या भागामध्ये त्रास होतोय, नेमकं काय समस्या आहे? मेटल्स जे असतात, सोने, चांदी, तांबे, याच्यावर खूप जास्त इम्पॅक्ट होतोय. डायरेक्ट एक दिवस आधी धुतलेले भांडे दुसऱ्या दिवशी टार्निश होऊन पूर्ण काळे झालेले दिसतात. आणि राहिली गोष्ट, जर आपल्या भांड्यांवर इम्पॅक्ट होतोय म्हणजे माणसांवर तर होणारच होणार. जो नाकामध्ये आणि डोळ्यांमध्ये खूप जास्त अश्रू येत राहतात आणि नाक पूर्ण जळजळ करत असतं. आम्ही आता इथे राहून 20-21 वर्ष झाले, तर हा कॉन्स्टंट त्रास आहे. आधी खूप जास्तच होता, आता हा म्हणजे अजून वाढत चाललाय हळूहळू. आता मेंटलवर जास्त इम्पॅक्ट होतो, म्हणजे लहान मुलांवर होतो. लहान मुलं इथे कंटिन्यू आजारी असतात, मध्ये मध्ये सर्दी होत असते. अजून जे आपले इथं वृद्ध लोक पण राहतात त्यांच्यावर पण खूप इम्पॅक्ट होतोय. नमस्कार, मी अनिल मेश्राम, अयोध्यानगरमध्ये रहिवासी असून श्रीनगरमध्ये MIDCतून वाहणारा नाल्याजवळ माझं घर आहे. पण ते वारंवार म्हणजे महिन्यातून 2 महिन्यातून ते केमिकल सोडतच राहतात. ते इतका त्रास होतो. त्या दिवशी भयानक त्रास झाला, रविवारच्या दिवशी सकाळी, की रात्रभर झोप लागली नाही अक्षरशः. इलेक्शनचा पहिले काही नगरपालिका त्यांना विचारलं, तुम्ही कोण? म्हणे नगरपालिकेचे माणसं आहे आम्ही, की नाल्याचं सर्वे करतो, मोजमाप वगैरे सर्व टेप वगैरे कॅमेरा वगैरे घेऊन आलेले होते. नगरसेवकांनाही त्रास झालेला, इलेक्शनच्या वेळेस आलेले होते. ते म्हणे आम्ही बघू, म्हणे काहीतरी करू, पण आताही त्यांचं काही उत्तर नाही आहे. तरी मी त्यांना वारंवार मेसेज वगैरे केलेला आहे या नाल्याबद्दल. आणि अक्षरशः भांड्यांचा कलर चेंज होऊन जात आहे. या संदर्भात तुम्ही कुठे कुठे तक्रार दिली होती? पत्रकार वगैरे तेही आलेले होते. प्लस नगरपालिकावाल्यांनी पण दिलेलं आहे त्यांना. MIDC ऑफिसवाले म्हणता आमचं काम नाही आहे, ते नगरपालिकेला म्हणता आमचं काम नाही आहे. बांधकाम विभाग 2-3 जणांकडे आम्ही लेटर दिलेले आहे. प्रदूषण नियामक मंडळ म्हणून आहे, तिथे कधी आपण तक्रार दिली होती का? हो, दिलेलं आहे ना. त्यांनी अजून दखल घेतली नाही, अजून काही दखल घेतली नाही सर. केमिकल पाणी सोडतात नाल्याला दर 15 दिवसाला, आणि सोन्याचे, चांदीचे, तांब्याचे, पितळेचे जे भांडे आहेत ते असं काळे पडतात. सोन्याचे सुद्धा दागिने असे काळे पडतात आणि घशाला खूप त्रास होतोय. अक्षरशः असं सर्दी वाटतंय, डोळे जळजळ करत आहे, आणि दरवाजे पॅक करून खिडक्या लावून सुद्धा घरामध्ये केमिकलचा खूप तीव्र असा वास येतो. या संदर्भात तुम्ही कुठे तक्रारी वगैरे केल्या होत्या? हो, आमचे नगरसेवक म्हणा कुठे त्यांच्याकडे गेलेले होते. ते म्हणतात की करू पण काही होत नाही. परत काय म्हणतात, असं नगरपालिकेत गेले, ते म्हणतात की आमचं काम नाही, आम्ही पाहू, आणि जनावर वगैरे सोडून देतात मेलेले. सर, आम्हाला खूप त्रास आहे याचा.